नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महाराजांची पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान लाभते. म्हणूनच दर गुरुवारी आपण दत्त महाराजांची आपल्यावर कृपा व्हावी याच्यासाठी पूजा किंवा नामस्मरण वगैरे करायचं असतं. आणि तुम्ही ज्या पण गोष्टी कराल त्या पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करा. त्याच गोष्टी कशा करायच्या किंवा काय करायचं हेच आज आपण यामध्ये पाहणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. पहिली गोष्ट म्हणजे नामस्मरण. दत्त महाराजांची कृपा आपल्यावर व्हावी याच्यासाठी आपण दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं. तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम द्राम दत्तात्रयाय नमः या मंत्राचा 108 वेळेस जप तुम्ही दर गुरुवारी करायचा. नामस्मरणामुळे तुमची मनाची एकाग्रता वाढते, तुमच्या मनाला शांती मिळते. त्याच्याचमुळं तुमची अध्यात्माची ताकदसुद्धा वाढते. म्हणून ही गोष्ट तुम्ही नक्कीच करून पहा. दुसरी गोष्ट म्हणजे औदुंबर वृक्षाची सेवा. औदुंबरामध्ये दत्त महाराजांचे निवासस्थान आहे हे तुम्हाला माहितीच असेल. म्हणून प्रत्येक गुरुवारी औदुंबराला पाणी घालणे, त्याचबरोबर 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालणे आणि तुपाचा दिवा लावणे हे जरी तुम्ही केलं तरी महाराजांची कृपा तुमच्यावर होईल. आता तिसरी गोष्ट म्हणजे नैवेद्य. महाराजांना दुधाचे पदार्थ फार आवडतात. म्हणून महाराजांना दूध किंवा दुधापासून बनलेला खवा, पेढे हे तुम्ही दर गुरुवारी नैवेद्य म्हणून महाराजांना अर्पण करा. त्यामुळे तुमच्या घरामध्ये माता अन्नपूर्णा आणि धनाची कमतरता होणार नाही. त्याचबरोबर चौथी गोष्ट म्हणजेच प्राणीमात्रांची सेवा. आता तुम्ही दत्त महाराजांच्या बरोबर नेहमी 4 श्वान पाहिले असतील. हे 4 श्वान म्हणजेच 4 वेदांचे प्रतीक आहेत. तर तुम्ही दर गुरुवारी तुम्हाला मिळाले तर एखादं काळं कुत्रं किंवा इतर कोणत्याही कुत्र्याला पोळी किंवा बिस्किट खायला घाला. त्याच्यामुळे महाराजांची कृपा ही तुमच्यावर तर होईलच, पण त्याचबरोबर तुमचा गुरुग्रहसुद्धा मजबूत होणार आहे. आता 5वी गोष्ट म्हणते सायंकाळचा प्रदोषसमयी दिवाबत्ती. तुम्ही घरामध्ये देवघरामध्ये सुद्धा तुपाचा आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावा. त्याचबरोबर घराच्या उंबरठ्याच्या बाहेरसुद्धा तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा. आणि दिवाबत्ती झाल्यानंतर देवघरामध्ये बसून करुणा त्रिपदी व श्री दत्त महाराजांची दत्तभावनी याचं सुद्धा पठण करायचं. याच्यामुळे सुद्धा महाराजांची कृपा तुमच्यावर प्राप्त होईल. हे सगळे उपाय जे आहेत तुम्ही प्रत्येक गुरुवारी तर कराच, तर रोजही केले तरी तुम्हाला त्याचा खूप छान असा अनुभव होईल. हे छोटे छोटे 4 उपाय आहेत, तुम्ही करून पहा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. महाराजांची कृपा तुमच्या सगळ्यांवर नेहमीच राहो हीच महाराजांच्याकडे प्रार्थना. नमस्कार.